सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या पारायणाचा तिसरा दिवस. दुसऱ्या पारायणाचा ब्लॉग का नाही घेतला ते पुढे सांगते. तर सकाळी 4 वाजता उठले आणि पटकन आवरून घेतलं, दिवा लावून घेतलं. म्हटलं आल्यावर देवपूजा करता येईल. त्यांना बोलले मला सोडून या, कारण मला खूप भीती वाटत होती एकटीला जाण्यासाठी. आणि मग केंद्रामध्ये गेले, लगेच प्रदक्षिणा करून घेतल्या आणि स्वामींना मुजरा करून घेतला. तुम्हाला बोलले होते की काल का ब्लॉग घेतला नाही ते सांगते, कारण की अचानक मी 3:30ला उठले, पण म्हटलं एवढ्या लवकर उठून काय करायचं म्हणून परत झोपले. तर डायरेक्ट मला 4:45ला जाग आली आणि 5 वाजता तर पारायण चालू होणार होतं. म्हणून म्हटलं ह्या गोष्टी आता ब्लॉग वगैरे करायचा म्हटलं तर खूप उशीर होईल, म्हणून मग काहीच नाही केलं. लगेच पारायणला गेले. आजच्या पारायणाचा तिसरा दिवस. नमस्कार केला आणि लगेच पारायण चालू झालं. मी बोलले होते ना, जे होईल जसं होईल तसं होईल, तसं खरंच तेच आहे. स्वामीच माझ्याकडून करून घेत आहेत सगळं पारायण. तशा प्रकारे आजचं पारायण खूप छान झालं. सकाळी बाहेर आले, बघितलेत काय खूप छान रांगोळी काढली होती आणि लगेच छोटीशी क्लिप घेतली आणि घराकडे निघाले. सकाळी 6 वाजता पारायण संपलं होतं आणि घराकडे जाताना फुलं वगैरे घेतली. म्हटलं परत नको यायला खाली, जातानाच फुलं वगैरे घेतली. खूप छान फुलं आली होती झाडांना. घरी गेले, पुसून वगैरे घेतलं, हळदीचा लेप वगैरे लावून घेतला आणि रांगोळी काढली. पूजा वगैरे हळदी कुंकू वगैरे लावून पूजा वगैरे केली आणि देवपूजा वगैरे करून घेतली. खूप छान वाटते घरामध्ये देवपूजा वगैरे काही केली ना, खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. पहिले मी करत होते, पण एवढं उत्साहाने करत नव्हते. आता काय माहिती काय झाले, म्हणतात ना स्वामींनीच बुद्धी दिली, तसं काहीतरी झाले माझ्यासोबत आणि खूप छान वाटते आता या सगळ्या गोष्टी करते. तर उत्साहाने करते जास्त. मी सकाळी बघितलं तर माझं बाळ उठून बसलं होतं, माझं लक्षच नव्हतं. मी त्याला बोलले, मग रडला का रे बाळा? तो म्हणतो नाही मम्मा मी नाही रडलो. लगेच चहा वगैरे घेतला, त्याचं आवरून दिलं. त्यांनी पण देवाला नमस्कार केला. अशा प्रकारे आजचा दिवस माझा खूप खूप छान गेला. सर्वांना परत श्री स्वामी समर्थ. पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटू. बाय.